बाबांनो, सुमार बुद्धिमत्ता यासाठी म्हणतोय, अरे या माणसाला बजेट मधनं आरक्षण मिळतंय का बघा म्हणतोय. म्हणूनच म्हणलं ना, अरे याची लायकी आहे का चळवळ लढायची आणि नेता व्हायचे. तू काय म्हणला, अरे बिनलायकीच्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. अरे आमची लायकी सांगू का तुला? या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, तुम्हाला फक्त जरांगेंच्या मताची काळजी आहे. अरे आमच्या 60% लोकांच्या मताची काळजी नाही का तुम्हाला? जरांगेला म्हणलं तुझी लायकी नाही, तुझ्या मुख्यमंत्र्याची सुद्धा लायकी नाही. अरे जरांगे, तुझी लायकी यासाठी नाही, आर्थिक मागासांना आरक्षण मागतो आणि सामाजिक मागासाच्या यादीमध्ये येतो. काय म्हणतो? मंडल आयोग चॅलेंज करेन मी, मंडल आयोग चॅलेंज करेन. तुला सोशल का मंडल आयोग? सोशल का मंडल आयोग? जरांगे मंडल आयोगाला चॅलेंज करतोय. राशनचं दुकान आहे का? असणाऱ्या आमच्या ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाचं आरक्षण या महाराष्ट्रामधल्या सुमार बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसानं चॅलेंज केलंय. सुमार बुद्धिमत्ता यासाठी म्हणतोय, बाबांनो, सुमार बुद्धिमत्ता यासाठी म्हणतोय, अरे या माणसाला बजेट मधनं आरक्षण मिळतंय का बघा म्हणतोय. म्हणूनच म्हणलं ना, अरे याची लायकी आहे का चळवळ लढायची आणि नेता व्हायचे. अरे चळवळीचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं? अरे चळवळीचं, शेतकऱ्यांच्या चळवळीचं नेतृत्व शरद जोशींनी केलं. आमच्या ओबीसींच्या चळवळीचं नेतृत्व माननीय छगनरावजी भुजबळ करतायत. अरे कामगारांचं नेतृत्व कुणी केलं? अहिल्या रांगणेकरांनी केलं, मधु दंडवत यांनी केलं. आणि तुमच्या आमच्या बहुजनांचं नेतृत्व फुले शाहू आंबेडकरांनी केलं. अरे म्हणून ते महामानव आहेत. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तुमच्या आमच्या ओबीसी, व्हीजेएनटीच्या बाबतीमध्ये मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून एक सर्वे चालू केलाय. साहेब, त्या पदावरती काम केलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, राज्य मागासवर्ग आयोगाचं काम कसं चालतं. एका बाजूला प्रश्नपत्रिका पाठवल्या आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका पाठवल्या. काय केले? एका बाजूला प्रश्नपत्रिका आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका. अरे 90 नाही 95% मार्क्स पडतील ना. आणि सर्वे कुणाचा केला जातोय? फक्त मराठा आणि ओपनचा. अरे आमचे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, महाराष्ट्राच्या सरासरीच्या शिक्षणाचं प्रमाण किती? महाराष्ट्राच्या सरासरीच्या महिलांचं शिक्षणाचं प्रमाण किती? महाराष्ट्राच्या सरासरीच्या आर्थिक मागासांचं प्रमाण किती? आणि मग मागास म्हणून मागासवर्गीयात आरक्षण द्या म्हणणाऱ्यांचं प्रमाण किती? असा सर्वे व्हायला पाहिजे ना. म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग सुद्धा बोगस काम करतोय. बोगस कसलं काम करतोय? बोगस काम करतोय. बाबांनो, हा नेता म्हणतो आमच्या ताटातलं वरबाडून खाल्लं. आजपर्यंत आमच्या ताटातलं वरबाडून खाल्लं. अरे जरांगे पाटील, तुझ्या बरोबर जे जज आहेत, जे तुझे सल्लागार आहेत, या सल्लागारांना माझं सांगणं आहे, भुजबळ साहेब, या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी या महाराष्ट्रामधली बजेटरी तरतूद किती असते? प्रत्येक बजेटमध्ये 0.4%, 0.5%, 0.6%. महाराष्ट्रामध्ये तुमच्या आमची संख्या किती? 50 ते 60%. 50 ते 60% लोकांच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरं 1% बजेट असू नये. अरे जरांगे पाटील, अरे तुझ्या माणसांना विचार, अरे या ओबीसीला दिलं काय? आमच्या ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी एक वसतिगृह सुद्धा दिलं नाही.
अरे जरांगे, तू काय म्हणला? अरे बिनलायकीच्या माणसाच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं. अरे आमची लायकी सांगू का तुला? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुराज्यासाठी जीवाची कुर्बानी देणारे, जीवा महाले शिवा काशीत मदारी मेहत्तर, आमचा तानाजी मालुसरे. अरे आमच्या त्या बेहेरजी नायकाचा अभ्यास इस्रायलची गुप्तहेर संघटना, अरे त्या गुप्तहेर संघटनेला सुद्धा आमच्या बेहेरजी नायकाचा अभ्यास करावा लागतो. गुप्तहेर संघटनेला तू आमची लायकी करतो? अलीकडच्या कालावधीमध्ये आमची माणसं प्रशासनामध्ये गेली. अरे आमचा तुकाराम मुंडे बघ ना गुणवत्ता, आमचा तात्याराव लहाने बघ ना गुणवत्ता, अरे आमचा राजेंद्र भारुड त्याची बघ गुणवत्ता. आणि राजकारणाचं उदाहरण घ्यायचं झालं अरे तर भाई गणपतराव देशमुखांची राजकारणातली गुणवत्ता बघ, गोपीनाथराव मुंडेंची गुणवत्ता बघ, वसंतराव नाईकांची गुणवत्ता बघ. आमच्या महाराष्ट्रामधल्या गोरगरिबाच्या घरामध्ये जन्माला येऊन या महाराष्ट्रामध्ये जिसकी संख्या जितनी भारी उसकी सत्ता में भागीदारी म्हणणाऱ्या आणि या देशाचा पंतप्रधान मला व्हायचंय म्हणणाऱ्या महादेव जानकरांची गुणवत्ता बघ. तुला गुणवत्ता बघायची आहे? तू मागणी काय करतो? आमची पोरं रस्त्यावर आली, काय म्हणतो? आमच्या जमिनी गेल्या. अरे आमच्या ओबीसी मुळे तुझ्या जमिनी गेल्या का? अरे या महाराष्ट्रामधली कारखानदारी कुणाची? या महाराष्ट्रामधलं सहकार क्षेत्र कुणाचं? या महाराष्ट्रामधल्या शिक्षण संस्था कुणाच्या? या महाराष्ट्रामधले सरासरी 200 आमदार कुणाचे? या महाराष्ट्रामधले खासदार कुणाचे? आणि काय म्हणतो भुजबळ साहेब, तुम्ही आमच्या ताटातलं लई हिसकावून खाल्लंय. अरे 1% बजेट मिळाल्यानंतर आम्ही काय खाल्लं असेल? अरे आमच्या स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत, आमच्या महाज्योतीला पैसे मिळत नाहीत, आम्हाला एखादं वसतिगृह मिळत नाही. आणि एखादा कारखाना जर अवसान घातात निघाला ना, 100 कोटी 200 कोटी 1000 कोटी. या देशामध्ये आर्थिक न्यायाच्या अनेक योजना झाल्या, आर्थिक बजेटरी आणखीन अनेक तरतुदी झाल्या, पण सामाजिक न्यायाच्या धोरणासाठी मात्र इथं पैसे मिळत नाहीत. या देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेबांना आपलं बहुजन कल्याण खातं भुजबळ साहेब द्यायला सांगा. अहो हजारो लाखोची त्यांच्याकडे बजेटरी तरतूद असते. अरे आमच्या 60% या बहुजन लोकांच्या शिक्षणासाठी, लेखीबाळींच्या शिक्षणासाठी, वसतिगृहासाठी, यांच्यासाठी त्या नितीन गडकरींना ते पद द्या. आमच्याकडे काहीतरी बजेट येतंय का तुम्ही आम्ही बघूया. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, खूप काही गोष्टी बोलता येतील बंधूंनो. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, तुम्हाला फक्त जरांगेंच्या मताची काळजी आहे आणि आमच्या 60% लोकांच्या मताची काळजी नाही का तुम्हाला? या महाराष्ट्रामधल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना सांगतो, कारण तुम्ही काय म्हटलात? अरे तुम्ही म्हटलात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मग आम्ही पण त्यामध्ये सहभागी होतो ना. मग आता सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, या महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांनी जवळ पुढे यावं आणि सांगावं की ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही. बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. या महाराष्ट्रामधल्या फुले शाहू आंबेडकरांच्या, या महाराष्ट्रामधला माळी साळी कोळी तेली हातकर धनगर सनगर वंजारी लोणारी, या महाराष्ट्रामधला परीट गुराव घरशी नाभिक, या गावगडामधला धोबी, या गावगडामधला बेरड बेड्या रामोशी तुफानी जातीमध्ये जन्माला आलेले आमचे विमुक्त जाती जमातीमधले, ब प्रवर्गामधले देवाची आराधना करणारी माणसं, क प्रवर्गातला धनगर समाज, ड प्रवर्गातला वंजारी समाज, लमाण समाज,
या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, नेते गणांना विनंती आहे, या महाराष्ट्रामधलं वातावरण जर सुरळीत ठेवायचं असेल तर या महाराष्ट्रामधले प्रमुख नेते माननीय शरदचंद्रजी पवार, माननीय उद्धव साहेब, माननीय काँग्रेसचे नेते, या महाराष्ट्रामधले साहित्यिक विचारवंत सगळ्यांनी पुढे यावं आणि काय सांगावं. अरे त्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या त्या जजला सांगा, त्या सुक्रेंना सांगा, अरे मी त्यांना न्यायाधीश वगैरे काही म्हणत नाही, त्या सुक्रेंना सांगा एखाद्या जातीला जर मागासवर्ग आयोगाच्या यादीमध्ये टाकायचं असेल तर 50% लिटरेचर बघावं लागतं, 50% सामाजिक न्याय बघावा लागतो. राज्य मागासवर्ग आयोगाला संशोधन करावं लागतं. ते संशोधन 6-6 महिने 7-7 महिने 1-1 वर्ष 2-2 वर्ष चालतं. अरे आठवड्याच्या कालावधीमध्ये तुम्ही कसला सर्वे करताय. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बंधूंनो, सभेच्या संकेताप्रमाणे खूप काही बोलता येऊ शकतं. मी गेल्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये या जरांगेला म्हणलं तुझी लायकी नाही, तुझ्या मुख्यमंत्र्याची सुद्धा लायकी नाही. का म्हणलं लायकी नाही, का म्हणलं? अरे आमचा नेता महाराष्ट्रामधल्या जाती उपजातीसह 492 जातींचं नेतृत्व करतोय. अरे आमचा नेता संविधानाची भाषा बोलतोय. अरे आमचा नेता 18 पगड जातींना या महाराष्ट्रातल्या 60% लोकांचा कैवार घेतोय. आणि तू काय म्हणतो, तू काय म्हणतो? अरे आरक्षणाची लढाई जातीची असते का? आरक्षणाची लढाई प्रवर्गाची असते. आरक्षणाची लढाई एका जातीची असते. जातीला आरक्षण मिळतं या संविधानामध्ये आणि म्हणतो आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो. कारण आर्थिक सांगायची, गरिबीची सांगायची आणि आरक्षण मात्र कुणाचं मागायचं? सामाजिक मागासांच्या यादीमधलं. हे कुठलं रे राजकारण? अरे नरेंद्र मोदींनी EWS आरक्षण दिलंय, इकॉनॉमिकल विकर सेक्शन. 10% क्वांटम आहे, 10%. आणि त्या 10% मधलं आमच्या मराठा बांधवांनी 8.5% आरक्षण घेतलंय. अरे जरांगे तुझी लायकी यासाठी नाही, आर्थिक मागासांना आरक्षण मागतो आणि सामाजिक मागासाच्या यादीमध्ये येतो आणि काय म्हणतो? मंडल आयोग चॅलेंज करेन, मी मंडल आयोग चॅलेंज करेन. तुला सोसल का मंडल आयोग? सोसल का मंडल आयोग जरांगे? अरे तुला मंडल आयोग सोसल का? अरे देशाचा पंतप्रधान घरात बसेल, मंडल आयोग लांबची बात आहे, तेवढी तुझी लायकी नाही. लायकी मंडल आयोगाला चॅलेंज करतोय. राशनचं दुकान आहे का? मंडल आयोगाला चॅलेंज करेन. ज्यावेळी मंडल आयोग या देशामध्ये लागू झाला त्यावेळी त्या मंडल आयोगाचं 9 जजेसचं खंडपीठ बसलं. आमचे लालू प्रसाद यादव, रामविलासजी पासवान, आमच्या इथं शब्बीर अन्सारी साहेब इथं उपस्थित आहेत बाबांनो. अरे मंडल आयोग 9 जजेसच्या खंडपीठासमोर ताऊन सुलाकून अनेक हेअरिंग होऊन मंडल आयोग इम्प्लिमेंट झालाय आणि तो मंडल आयोग इम्प्लिमेंट करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. म्हणून या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हटलं जातं, पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातो. जाता जाता सगळ्या माझ्या ओबीसी, BJNT, SBC मुस्लिम समाजातल्या ओबीसी लोकांना एक आव्हान करतो आणि माझं भाषण थांबवतो. बंधूंनो, आपल्या नेत्यांना एका व्यासपीठावर यावंच लागेल, कारण ओबीसीचा एल्गार आहे. जे आमचे ओबीसीचे नेते आमच्या विचारपीठावर येणार नाही, तुम्ही जरूर विचार करा. आता इथून पुढचं पर्व भटक्या विमुक्त जाती जमाती सह ओबीसी सर्व. आणि या सगळ्या पक्षांना परत एकदा सांगतो, आमच्या ओबीसींना आता गृहीत धरू नका. या महाराष्ट्रामधली 60% जर एकत्र झाली ना, मगाशी सांगत होतो तुम्हाला, मंडल आयोगाची चळवळ झाली. ती चळवळ झाल्यानंतर एक स्वर्गीय रामविलास पासवान नावाचा माणूस खासदारकीला उभा होता आणि खासदारकीला उभं राहिल्यानंतर जे त्यांनी रेकॉर्ड केलं भुजबळ साहेब, 4.5 लाख मताचं रेकॉर्ड, आजपर्यंत या देशामध्ये ते रेकॉर्ड कोणी मोडलं नाही. कारण ओबीसी, BJNT, SC, ST एकत्र आले होते.
सामाजिक न्यायासाठी तुम्ही आम्ही भांडूया, रस्त्यावरती उतरूया, तरुणांनो एकत्र येऊया. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मी मीडियाच्या माध्यमातून बोलतोय. मला जीवे मारण्याची धमकी दिली. अरे पण हा लक्ष्मण हाके महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचाराचा वारस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारस आहे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या तत्वाचा, समतेच्या विचाराचा वारस आहे. खूप काही बोलता येण्यासारखं आहे, परंतु माझं मनोगत थांबवतो. सभेचा संकेत पाळतो. जय हिंद, जय भारत, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय भीम.